ए भाई, ये बम्बई है। यहाँ पे राज ठाकरे उस ठाकरे कुछ नहीं चलता, खाली भारत का संविधान चलता है। ये राज ठाकरे ने ध्यान में रखना चाहिए। उद्या महाराष्ट्रामधल्या महत्त्वाच्या विरोधी पक्षांकडून ईव्हीएम असेल आणि त्याचबरोबर मतदार याद्या असतील, म्हणजे निवडणूक आयोगाच्या विरोधात एक मोठा मोर्चा काढणार आहे। यामध्ये प्रामुख्याने राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, त्याचबरोबर काँग्रेसचे नेते असतील आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून स्वतः शरद पवार हे देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। याआधीच ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी एक मागणी केली आहे, ती म्हणजे राज ठाकरे यांना अटक करा। आपल्यासोबत सध्या आता ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते सर आहेत। काय सांगाल, एकंदरीत तुमची ही मागणी काय आहे? ए भाई, ये बम्बई है। यहाँ पे राज ठाकरे उस ठाकरे कुछ नहीं चलता, खाली भारत का संविधान चलता है। ये राज ठाकरे ने ध्यान में रखना चाहिए। आणि राहिला प्रश्न, ज्या प्रकारे राज ठाकरेंनी हिंसक गोष्टी करून मालकांच्या गालावर मारा किंवा मालकांना त्रास द्या किंवा मालकांना घेऊन या, ह्या प्रकारचे जे वक्तव्य सुरू केलेलं आहे, हे वक्तव्य संविधानिकदृष्ट्या कोणत्याही कारणानं लोकशाहीमध्ये व्यक्त होणारं नाही। आणि त्यामुळं म्हणजे व्यापारी व्यवस्थापनांना त्रास देणे, मालकांना त्रास देणे, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मला असं वाटतंय की राज ठाकरेला अटक झाली पाहिजे। राज ठाकरेला अटक होणं ही कायदेशीरदृष्ट्या आवश्यक आहे। नाहीतर उद्याच्याला म्हणजे आज ज्या प्रकारे मोर्चा काढला चालला आहे, ते मोर्चाचं कारण लक्षात घ्या। मोर्चाचं कारण हे आहे की म्हणे त्यांना निवडणूक आयोगाला हे प्रेशरमध्ये आणायचं आहे। निवडणूक आयोग प्रेशरमध्ये कसं येऊ शकते मला सांगा? निवडणूक आयोग हे स्वतंत्र अस्तित्व आहे, लोकसेवा आयोग स्वतंत्र अस्तित्व आहे, न्यायालय स्वतंत्र अस्तित्व आहे। आणि हे मान्य सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे। आणि जेव्हा मान्य सर्वोच्च न्यायालयाने TN सेशनच्या केसमध्ये सांगितलं आहे, तर राज ठाकरे कोण म्हणणारा की निवडणुका घेऊ नका? राज ठाकरेला एवढं समजलं पाहिजे, राज ठाकरे जर निवडणुकीच्या संबंधानं काय असेल तर कोर्टात का जात नाही? कोर्टात जायला पाहिजे ना। अशा प्रकारे लोकशाहीमध्ये कोणत्याही संस्थेला वेठीस धरता येत नाही, हे मला डंके की चोट पे सांगायचे। आणि राहिला प्रश्न की हे जे तुम्ही 3-4 नेते सांगताय, मग उद्धव असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार असतील, शरद पवारांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, हे बाकीचा पोरकटपणा जाऊ द्या, पण शरद पवार तुम्हाला तरी माहीत असलं पाहिजे, एवढं डोक्यातून आलं पाहिजे तुमच्या की निवडणूक आयोगावर मोर्चा होऊ शकतो का? राज ठाकरेची वृत्ती बघा शरद पवार, तुम्हाला चालतंय का? चाटुगिरी लोटांगण म्हणलाय तो राज ठाकरे। सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांना, ते आज कॉन्स्टिट्यूशनल पोस्टवर आहेत उपमुख्यमंत्री म्हणून। आज का ट्विट होत नाही शरद पवारांचं? म्हणजे घालून पाडून राज ठाकरेला बोला असं काय पुरवलेलं आहे का? आत्तापर्यंत मला असं वाटत होतं की टन टन टोल राज ठाकरे। आता मला असं वाटतं शिंदे साहेबांवरला राग एल्फिस्टन ब्रिज आहे का? त्यामुळं मला हे म्हणायचं आहे की उद्याचा मोर्चा हे लबाडांचा आहे। युवकांनी पाठ फिरवली पाहिजे, पोलीस आयुक्तांनी याला अटक केली पाहिजे, ही माझी मागणी आहे। ते परवानगी घेऊनच आता तो मोर्चा काढतात, मग तरी का विरोध? मुद्दा असा आहे की त्या आयोगावर मोर्चा नेणं कितपत योग्य आहे? त्या आयोगावर मोर्चाच नेता येत नाही, त्या आयोगाला प्रेशराईज करता येत नाही। तुमची मागणी भूक नाही आहे, तुमची मागणी तहान नाही आहे, तुमची मागणी शेतकऱ्याचा विषय नाही आहे। तुमची मागणी काय? तुमची मागणी हाऊसमौस निवडणुकीचं राजकारण आहे। आणि निवडणुकीचं राजकारण ते सुद्धा तुम्ही कोर्टात जाऊ शकता, पण तुम्ही कोर्टात जात नाही, तुम्ही दुसऱ्या दिशेनं लोकांना वेठीस धरणं। आज मला सांगा, राज ठाकरेची औलाद किंवा उद्धव ठाकरेंची किंवा कुणाची नोकऱ्यांना जाते का? उद्या जर मुलांच्या नोकऱ्या गेल्या मालकांना मारण्यामध्ये, तर त्या नोकऱ्या वाचवण्यासाठी राज ठाकरे उद्धव येणार आहेत का लेबर कमिशनरकडे? येणार आहेत का लेबर अथॉरिटीकडे? येणार आहेत का लेबर कोर्टामध्ये? यांना काय माहिती आहे भूक काय असते? जब दिन भर भाई खून पसीना बहाते हैं, तब रात में बच्चे के पेट पानी का सोचते हैं। तुम साला बंद करो बोलता है, मोर्चा निकालता है, लोगों को काम नहीं करने देता। अरे हमारे बच्चों का पेट पानी कौन चलाएगा? कष्टकरियों के। अरे तुम्हारे बच्चे तो मोर्चा में भी जाएंगे और 5 स्टार में खा के आएंगे, लेकिन हमारे बच्चे भूखे रहेंगे। बे राज ठाकरे, ये भूख की बात है, ये प्यास की बात है, बच्चों के पढ़ने लिखने की बात है, कष्टकरियों के मेहनत की बात है। एकनाथ शिंदे यांच्यावर देखील त्यांनी टीका केली आहे। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे साहेबांमध्ये किती फरक आहे? राज ठाकरेची वृत्ती, राज ठाकरेची उंची, राज ठाकरेंची लायकी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी काय नाही केलं हे सांगा। लाडकी बहिणीच्या निमित्तानं क्या नहीं दिया एकनाथ शिंदे साहब ने? ह्या सगळ्या गोष्टी मॅटर्स, परंतु लोकशाहीमध्ये हिंसक बोलणं
आणि हिंसक बोलल्याच्या नंतर कारवाई न होणं, याच्यासाठी माझं म्हणणं आहे माननीय पोलीस आयुक्तांना हु इज हु ह्याच्यापेक्षा हु हॅज डन व्हॉट या ग्राउंडवर राज ठाकरेला अटक झाली पाहिजे. पण उद्याच्या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार हे देखील सामील होणार आहे, तरी देखील आपण असं का म्हणताय की राज ठाकरेंनाच फक्त अटक व्हायला पाहिजे? मला असं वाटतं की शरद पवारांचा स्वभाव आहे, हे माझं वक्तव्य ऐकल्याच्या नंतर शरद पवार त्या उद्याच्या मोर्चातून काढता पाय घेतील. शरद पवार उद्याच्या मोर्चातून काढता पाय घेतील. शरद पवार उद्याच्या मोर्चातून काढता पाय घेतील. आणि काल एक पाहिलं असेल तर राज ठाकरेंचा एक मेळावा झाला, त्यामध्ये त्यांनी व्हीव्हीपॅट असेल आणि EVM मशीन असेल यामध्ये कशा प्रकारे घोटाळा होतो सॉफ्टवेअरमध्ये त्याचं एक सादरीकरण केलं, तर ह्याकडे कसं बघता तुम्ही? म्हणजे राज ठाकरे पूरा एंटरटेनमेंट है भाई. राज ठाकरे वो नेता नहीं है. राज ठाकरे सिर्फ एंटरटेनमेंट है, मिमिक्री. राज ठाकरे खेल खिलौना, ये सब बताने में माहिर है. इसलिए राज ठाकरे को वोट नहीं, खाली राज ठाकरे के बोलने पर हंसी आती है, हंसी आती है, हंसी आती है. आपण डिसिप्लिनची भेट घेतली होती, त्यानंतर काही डिसिप्लिनकडून आपल्याला सांगण्यात आलं होतं. आणि उद्या जर मोर्चा निघाला तर यापुढे आपण काय पाऊल उचलणार? उद्या जर हे लबाड्या मोर्चा निघाला, मुंबईला त्रास झाला, कष्टकऱ्यांचा रोजगार गेला, मुंबईमध्ये काही लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम झाला, ह्या सगळ्या गोष्टी ज्या प्रकारे जरंग्याच्या केसमध्ये माननीय उच्च न्यायालयासमोर ठेवण्यात आल्या, त्याच प्रकारे राज ठाकरे आणि त्यांच्या कंपनीच्या बाबतीत ठेवण्यात येतील. आपण शेवटचा प्रश्न, आपण ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये आले होते त्यावेळेस देखील आपण कोर्टासमोर गेला होता, तर यावेळेस देखील जाणार आहात? नक्की. वेटीज धरल्या गेलं बम्बई वालों के साथ, कोई मजाक नहीं भाई. बम्बई है ना, पैसा देती है दुनिया को और देश को. यहाँ का हर आदमी है ना रात दिन काम करता भाई. राज ठाकरे का सोच नल्ला है भाई, नल्ला है. तो ते आपल्याबरोबर ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते ज्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की राज ठाकरे यांना उद्याच्या मोर्चाआधी अटक करा, त्याचबरोबर उद्या शरद पवार हे या मोर्चामधून काढता पाय घेतील. कॅमेरामन विजय देसाईसह ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.